जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 7 भाग 36। जैन आचार धर्म। मानवी आचारसंहिता म्हणजे केवळ धर्माचे अंग नव्हे तर तो धर्मच आहे असे जेव्हा म्हणण्यात येते त्यावेळी चिंतकासमोर हा विचार प्रामुख्याने येतो की आचार हा धर्म कसा व धर्माची मग व्याप्ती तरी किती आहे। धर्म म्हणजे जो धारण करावयाचा आहे असे तत्व व ज्या तत्वाचरणाच्या बळावर मानवास चिरशांती व सुख प्राप्त होईल या संदर्भात विचार केला तर धर्माचा प्रसार फार मोठा आहे। सुखद ठरणाऱ्या धर्माची व्याख्या करणे इतके सोपे काम नाही। इतिहासाकडे दृष्टिक्षेप केला तर धर्म शब्दाला अनेक उत्क्रांती काळातून वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागल्या। आगम काळामध्ये तर धर्म शब्दाचा अर्थ आत्मनिष्ठ व आत्मज्ञानपर होता। रागद्वेषाचा त्याग करून शुद्ध आत्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती म्हणजे धर्म या शब्दाचा अर्थ अभिप्रेत झाला। याचा अर्थ असा की आगम काळात धर्म शब्दाचे 2 अर्थ करण्यात आले। एक वस्तू स्वभाव, 2 आचार। ज्या वस्तूचा जो स्वभाव आहे तोच त्या वस्तूचा धर्म। व्यवहारामध्ये याची उदाहरणे अनेक आढळतील। सामान्यपणे अग्नीचा स्वभाव उष्ण आणि जलाचा स्वभाव थंडपणा म्हणजे उष्णता किंवा शीतलता हे अनुक्रमे अग्नी व पाणी यांचे स्वभाव आहेत। हाच त्यांचा धर्म। ज्याप्रमाणे हा धर्म जड वस्तूच्या अपेक्षेने दिसतो त्याचप्रमाणे असा धर्मभेद चेतन वस्तूमध्ये दिसतो। स्वभाव धर्म हा दोन्ही पदार्थात जड व चेतन यामध्ये आहे, परंतु यात विशेषता ही की आचरणरूप केवळ चेतन आत्म्यामध्येच दिसून येतो। खरे तर धर्म शब्दाचा प्रयोग आत्म्याच्या संदर्भात केला जातो। म्हणून मूलाराधनेमध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की धम्मेण होदी पूज्यो। रत्नत्रय धर्मानेच आत्मा पूज्य आहे। या आत्म्याच्या आचाररूप धर्माचा जेव्हा आम्ही विचार करू लागलो त्यावेळी अनेक तत्व दृष्टीसमोर येतात। या धर्माचा विचार करताना आत्मा, परमात्मा, विश्व, ईश्वर, जगत यांना आधार असलेले तत्व, पुनर्जन्म, कर्मबंधन, कर्म हेतू व त्या कर्मापासून मुक्ती आदी विषयांचे निरूपण करण्यात येते। वस्तुतः जैन दर्शनाचा इतिहास बघितला तर अनेक आचार्यांनी या आचार धर्माची यथार्थ मीमांसा आपल्या दर्शन किंवा अध्यात्म ग्रंथात केलेली आहे। जैन दर्शनाच्या इतिहासातील अग्रगण्य आचार्य कुंदकुंदांनी हा विचार सडेतोडपणे व वादातीतपणे मांडला व त्याचे अनुकरण उत्तरवर्ती आचार्यांनी केले। आचार्य कुंदकुंद म्हणतात, चारितम खलु धम्मो धम्मो जो सो समो ती निर्दिष्टो मोहख्खो हविहीणो परिणामो अप्पणो भू सुमो। अर्थात चारित्र्य म्हणजे धर्म। हा धर्म समभाव रूप आहे व हा साम्यभाव रागद्वेष मोहाच्या अभावाने प्राप्त होतो। याचा अर्थ असा की मोह, क्षोभ, उद्वेग यांनी रहित अशी प्रवृत्तीच धर्म आहे। क्रोध, मान, माया व लोहरूप कषाय भावामुळे विकृती उत्पन्न होते। यामुळे आत्मा विभाव रूपात परिणमतो। त्याच्यामध्ये विकार निर्माण होतात। कषाय भावांच्या अभावामुळे साम्यावस्था उत्पन्न होते व आत्मा आपले खरे आचार पाळू लागतो। धर्माचे मूळ। आचाराला धर्माचा आधार मानून जरी आम्ही धर्माची मीमांसा करू लागलो तरी त्याचे मूळ लक्षात घेणे जरुरी आहे। आत्मा ही स्वतंत्र शक्ती आहे। ती ज्ञान, दर्शन, सुख व वीर्य यांनी ओतप्रोत भरली आहे। स्वतःच्या अस्तित्वासाठी या शक्तीला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत नाही। या शक्तीला वेगवेगळ्या आगमशास्त्रात वेगवेगळ्या पद्धतीने विशद केले आहे। वास्तविक पाहता धर्माचे मूळ सम्यक दर्शन सांगितले आहे। सम्यक दर्शन या शब्दाने आत्मद्रव्य हे स्वतंत्र आहे असा विश्वास प्रकट होतो।
आचार्यांनी तर इथपर्यंत सांगितले आहे की जो रत्नत्रय धर्माने रहित आहे तो दिगंबर रूप धारण करूनही आत्मकल्याणापासून दूर आहे. धर्माने स्वावलंबन स्वरूप प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे आणि आत्म्याला धर्मात्मा असे म्हणता येईल, कारण भावपहुड आचार्य कुंदकुंदांनी चारित्र्यालाच आत्म्याचा स्वधर्म म्हटले आहे. असे चारित्र्य समतेवर अवलंबून आहे, कारण ज्या साम्यावस्था तेव्हाच मिळू शकते जेव्हा व्यक्ती सावध्य अर्थात पाप व्यापाराचा त्याग करतो, रागद्वेषाने रहित होऊन आकुलता राहत नाही, तो निराकुल होतो. मोक्ष पाहुडामध्ये पण हेच सांगितले आहे. अर्थात साम्यभाव प्राप्त झाल्यावर रागद्वेषाने मलिन झालेल्या वृत्ती नष्ट होतात व व्यक्तीमध्ये तप व त्यागाची भावना निर्माण होते. बाह्य व अभ्यंतर शुद्धी ही आचार व विचाराच्या शुद्धीवर अवलंबून आहे व शेवटी रत्नत्रयाने कर्माचे बंधन दूर सारून जीवास मुक्ती प्राप्त होते. जैन आचाराचे मूळ सम्यक दर्शन म्हणून पूर्वी सांगितले आहे. जैनाचार्य कुंदकुंद यांनी दर्शन मूलो धम्मो असे जेव्हा सांगितले तेव्हा त्याचा अर्थ असा की आत्म्याची दृढ अवस्था सम्यक दर्शन आहे. जीव हा आपल्या सर्व उपाधींचा त्याग करतो व शुद्धत्वाचा अनुभव करतो तेव्हा त्याचे कर्म बंधन तुटावयास लागते. आत्म्याचे स्वरूप, त्याच्या बंधनाचे कारण, त्यापासून मुक्ती व त्याचा उपाय आदी गोष्टींवर विश्वास ठेवणे सम्यकत्व आहे. अनेक आचार्यांनी याच गोष्टीला दुसऱ्या शब्दात सांगितले. उमास्वामी आचार्य म्हणतात की जीव अजीव आदी 7 तत्वांवर श्रद्धान करणे म्हणजे सम्यक दर्शन होय. सम्यकत्वाला धर्माचे मूळ म्हणण्याचे कारण की मोक्ष मार्गामध्ये तत्वज्ञानापेक्षा ही समीचीन आस्था श्रद्धा अधिक महत्त्वाची आहे. वास्तविक पाहिले तर आस्था किंवा श्रद्धा धर्माची आधार भूमिका आहे, कारण यावरच शील किंवा आचाराचा महावृक्ष वाढलेला असतो. यापुढे पण आचार्य सांगतात की मुळात जर खरे श्रद्धास्थान नसेल तर ज्ञान पण कार्यकारी यथार्थ होऊ शकत नाही. ज्ञानाला देखील उपयोगी व हितप्रद करण्याचे काम देखील सम्यक दर्शनच करते. आत्म्याचे अर्थात सम्यक दर्शनामुळे ज्ञान व सम्यक होते. सम्यक ज्ञानाने पदार्थाचे ज्ञान होते. पदार्थ उपलब्धीमुळे कल्याण अकल्याण मार्ग स्पष्ट होतो. सम्यकत्वाशिवाय ज्ञान, तप व चारित्र्य मोक्ष मार्गाचे कारण होऊ शकत नाही. सम्यक दर्शन कर्मधूळ स्वच्छ करण्यास जलप्रवाहाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे जलाचा वेग मातीला प्रवाहित करतो त्याप्रमाणे हा कर्मरजास फेकून देतो. आचार म्हणजे काय? जैन धर्मात चारित्र्याला धर्माला स्थान दिले आहे. चारित्र्याची पुष्टी तत्वज्ञानाने होते. यालाच आम्ही शील म्हणतो. असे म्हणतात की शीलाशिवाय ज्ञान नाही व ज्ञानाशिवाय शीलाला किंमत नाही. ज्ञानी लोक पण इंद्रियाच्या अधीनतेमुळे संसारात फिरतो. इंद्रियाच्या विषयातून विरक्त झालेला व्यक्ती चारित्र्ययुक्त दिसतो व त्यांना निर्वाण प्राप्त होते. मनुष्याच्या मन, वचन आणि शरीराविषयी प्रत्येक क्रियेचा संबंध शीलाशी आहे. शीलाचे 2 अंग आहेत, प्रवृत्तीमूलक व दुसरे निवृत्तीपर. प्रवृत्तीमूलक याचा अर्थ असा की कोणतेही कार्यात इच्छापूर्वक करणे व निवृत्तीमूलक याचा अर्थ कोणत्याही कार्यात मन जात असताना त्यास रोखणे. अशी प्रवृत्ती 2 प्रकारची असते. शुभ व अशुभ याचे देखील 3 प्रकार आहेत. मन वचन काय? वाईट चिंतन करणे, ईर्ष्या व द्वेष करणे इत्यादी अशुभ मानसिक प्रवृत्ती आहेत. शुभ विचार करणे, रक्षणाचा विचार करणे, दुसऱ्याचे चांगले कसे होईल याचा विचार करणे यास शुभ मानसिक प्रवृत्ती म्हणता येईल. याचप्रमाणे खोटे भाषण, खोटे वचन बोलणे, निंदा करणे ह्या अशुभ वाचनिक प्रवृत्ती आहेत व हितमित वचन बोलणे शुभ वाचनिक प्रवृत्ती आहेत. तसेच हिंसा, चोरी, व्यभिचार इत्यादी कार्य करणे
अशुभ काय प्रवृत्ती आहे, तर दया, सेवा, मदत करणे ह्या शुभ कायिक प्रवृत्ती आहेत. यावरून माणसाच्या आचरणांनी शुभत्व किंवा अशुभत्व हे कर्त्याच्या भावनेवर कसे अवलंबून आहे हे स्पष्ट होते. कोणतीही प्रवृत्ती करीत असताना कर्त्याची भावना कशी आहे हे महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्या भावना शुभ ठेवून कार्यात प्रवृत्ती ठेवणे म्हणजेच सदाचार. त्यालाच आम्ही शील म्हणतो. आचरणामध्ये संयम, समता व एकाग्र विचार या चांगल्या प्रवृत्ती समजल्या जातात. खऱ्या आचरणासंबंधी आचार्य कुंद सांगतात, जीवदया, इंद्रिय दमन, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, संतोष, सम्यक दर्शन, ज्ञान व तप हे सच्चारित्र्याचे अंग आहेत. आचरण करणाऱ्यामध्ये पण तारतम्य असते. या आचरणातील फरकावरून जैन आचारसंहितेत 2 भेद केलेले आहेत. 1 मुनींचा आचार व 2 श्रावकाचार.